नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी सायलीच्या आईवडिलांच्या खोलीत आलेली असते. ती म्हणते, "आत्ता एकदाची खोली साफ झाली. आता सायलीचे आईवडील नक्की वाटतील." तेवढ्यात सायली आणि कल्पना त्या खोलीत येतात आणि तन्वीला पकडतात. सायली म्हणते, "तू या खोलीत काय करतेयस?" कल्पना म्हणते, आणि मी तुला एकदाच सांगते हा तन्वी, तू त्यांना वेडं-वाकडं काही बोलायचं नाहीस. त्यावर तन्वी म्हणते, "अगं मला खरंच खूप आनंद झालाय तुला तुझे आई-वडील भेटले या बाबतीत. मी त्यांना तेच सांगायला आली होती, म्हणून या खोलीत आली आहे." सायली म्हणते, "मग आता इथे दोघे नाहीयेत तरी सुद्धा इकडे का रेंगाळतेस तू?" तन्वी म्हणते, "अगं रूम एवढी छान नीटनेटकी लावली ना तीच बघत बसले. तू ना तुझ्या आईवरच गेलीयस. बघ ना काठाला काठ जोडून घडी करण्यात आलंय सगळं. कोणता टॉवेल नाही बाहेर, साडी कुठे नाही, कसला पसारा नाही. सेम तू तुझ्या आईवर गेलीयस ना बघ बघ." इकडे महिपत साक्षीच्या जेलमध्ये आलेला असतो. तो कदमला म्हणतो, "खाल्लेल्या मिठाला जाग. एवढे पैसे खाल्लेस ना त्याचा आता वापर कर. इकडे कोणी येता कामा नये. महिपत शिकरे इकडे येऊन गेलाय कोणालाच कळता कामा नये आणि सीसीटीव्ही फुटेज तू काय ते बघ." इकडे कल्पना, सायली आणि तन्वी बोलत असताना तिकडे मैनावती येते. मैनावती आल्यानंतर ती टॉवेल शोधत असते. टॉवेल शोधण्यासाठी ती अख्खी रूम अस्ताव्यस्त करून टाकते. तन्वीने केलेला प्लॅन तिथेच फसतो. कारण ती बघते की मैनावती अशी नाहीच आहे. कारण ती मुळात सगळा घरभर पसारा करते. इकडे महिपत साक्षीच्या बाजूच्या जेलमध्ये असलेल्या मुलीचा खून करून टाकतो. तिचं तोंड आवळून तिचा गळा दाबून टाकतो आणि ती मरते. हे सगळं चालू असताना कदम त्या जेलरला एंगेज ठेवतो. गप्पा मारत राहतो आणि साक्षी आणि रेखा एकमेकींशी भांडण्याचं नाटक करत असतात. म्हणजे जी बाजूला बाई आहे तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचू नये. इकडे मैनावती कल्पनाला म्हणते, "कसं असतं ना ताई, कुठली पण वस्तू एकदम चटकन सापडली पाहिजे. म्हणून मी हे कपाटात-बिपाटात ठेवायच्या भानगडीतच पडत नाही. सगळ्या गोष्टी बाहेरच आपले उपसून ठेवते. म्हणजे पटकन कोणती पण गोष्ट मिळते." सायली म्हणते, "अगं पण तू खोली एवढी छान आवरून ठेवली होतीस. कपाटं पण छान लावलेलीस." ती म्हणते, "मी तर नाही काय केलेलं. तू लावलीस का खोली?" सायली म्हणते, "नाही, नाही, मी नाही केलं." मग कल्पना सावरून घ्यायला म्हणते, "कदाचित विमलने आवरली असेल हा." इकडे महिपत त्या बाजूच्या रॅकमधल्या मुलीला मारून टाकतो आणि तिची बॉडी घेऊन साक्षीच्या रॅकमध्ये येतो. मग साक्षीला घेऊन तो निघून जातो आणि रेखा त्या बॉडीच्या चेहऱ्याची पूर्ण वाट लावून टाकते. म्हणजे कोणाला कळणार नाही की ती खरोखरच साक्षी आहे की नाही. आणि मग महिपत साक्षीला घेऊन सुटून जातो. कदम लगेच म्हणतो, "चला चला बघूया पटकन काय झालंय." किंचाळण्याचा आवाज आला. तेव्हा बघतात की रेखाने तोपर्यंत काम तमाम केलेलं असतं. कदम लगेच म्हणतो, "रेखाने साक्षी शिकरेचा खून केलाय. रेखाने साक्षी शिकरेचा खून केलाय." इकडे आपण बघतो अर्जुन सायलीला सांगत असतो की त्याचा एक एकदम घनिष्ठ मित्र येणार आहे. तो त्याला डायरेक्शन देत असतो. तेवढ्यात अर्जुनच्या मित्राची एंट्री होते. अर्जुनचा मित्र सायलीला म्हणतो, "अगं ह्याचं मराठी इतकं खराब होतं की 16 शब्दांच्या वाक्यामध्ये 10 शब्द इंग्रजीचे आणि 6 फक्त मराठीचे. आता हा कोण आहे माझा मित्र? एवढं स्पष्ट मराठी बोलतोय. हा नक्की माझाच अर्जुन आहे का?" सायली म्हणते, "हा आता अर्जुन माझा पण आहे. तुमचाच नाही उरला म्हणून ते बदललेत." मित्रांनो, हा अर्जुनचा खास मित्र दुसरा-तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध कलाकार ललित प्रभावकर आहे. त्याची खास एंट्री आजच्या एपिसोडमध्ये दाखवलेली आहे. काही वेळाने तो मित्र पाहुणचार करून निघून जातो. अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत काम करत बसलेले असतात. अर्जुनला लॅपटॉपवर दिसतं की साक्षी शिकरेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जेलमधल्या एका स्त्री कैदीनेच तिचा मर्डर केलाय. मग तो रिपोर्टर साक्षी शिकरेच्या वडिलांची मुलाखत घेतो आणि विचारते की तुम्हाला काय म्हणायचंय ह्या मर्डरबद्दल. अर्जुन हे सगळं बघून खूप सरप्राईज होतो. तिकडे तन्वी सुद्धा व्हिडिओ बघते फोनवर. तिला पण वाटतं की काहीतरी गडबड आहे. हे कसं शक्य आहे? तन्वी म्हणते, "साक्षीचा मृत्यू, ते सुद्धा जेलमध्ये खून, हे कसं शक्य आहे? मला तर काही पटत नाहीये हे." इकडे अर्जुन आणि सायली सुद्धा आश्चर्यचकित होतात. म्हणतात, "हे असं कसं शक्य आहे?" अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करतो आणि कन्फर्मेशन घेतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन म्हणतो, "इन्स्पेक्टर सावंत म्हणाले की साक्षीची डेड बॉडी आल्यानंतर पोस्टमॉर्टम करतील आणि रिपोर्ट्स आल्यावर मला नक्की कळवते. न्यूज खरी आहे." इकडे तन्वी नागराजला लगेच फोन करते. नागराजसोबत महिपत देखील असतो. महिपत म्हणतो, "स्पीकरवर ठेव, ऐकू दे मला." तन्वी म्हणते,
नागराज काका, तुम्ही आणि महिपत काय सॉलिड आहात हा. एकदम भारीच. काय ड्रामा केलात तुम्ही. त्यावर महिपत तिथून बोलतो, ए काय ड्रामा, कसला ड्रामा. तर मी म्हणते, साक्षी शिकरेचा मर्डर अख्ख्या जगासमोर तुम्ही दाखवलात. मला काही कळत नाही काय. तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता, पण तन्वीला नाही फसवू शकत, कधीच नाही. मी आता तुम्हाला टीव्हीवर रडताना बघितलं. कसले चिकने दिसता हो तुम्ही अण्णा सर. तन्वी म्हणते, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडे फक्त तुमचा व्हिडिओच नाहीये. तुम्ही जो काय हा सापळा रचला ना माझ्या आई वडिलांना माझ्या घरी आणून, तो तुमच्यावरच मी कसा उलटते बघा. जर साक्षी शिकरे पुराव्यासकट मी दाखवलं की जिवंत आहे, तर तो तुम्हाला किती महागात पडेल हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता माझ्या फंदात पडू नका आणि माझ्यापासून लांब राहायचं, समजलं ना. नागराज म्हणतो, एक काम करतो मी, हिच्या ना घरी जाऊन हिची बोलती बंद करतो, म्हणजे तिला जरा जाब बसेल. महिपत म्हणतो तेच बरं पडेल. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की साक्षी नवं रूप घेऊन महिपतच्या समोर येते आणि म्हणते, मी मी समीरा शेखर. नंतर आपल्याला दाखवतात की नागराज सुभेदार घरात गेलेला असतो आणि तो म्हणतो, मैनावतींचं स्माईल आहे ना, ते डिट्टो आपल्या तन्वीसारखं आहे नाही का. आणि सगळे संशयाने दोघींकडे बघायला लागतात. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.